असतं. पंचमात बरोबर. शुक्र केतू आहे आणि मला बरोबर. वाटतं हे पण आहे, हर्षल पण आहे बरोबर. आणि पंचमात मॅडम बरोबर. मॅडम चतुर्थ आता जी पत्रिका खाजगी शाळेत शिक्षक वगैरे ही जी पत्रिका आता तुम्ही सांगितली त्यामध्ये तुम्ही म्हणालात की सगळं चांगलं आहे, घटस्फोट वगैरे नाहीये, तर चतुर्थेश जो आहे गुरु म्हणजे 9 आकडा येतोय तिथे तो सप्तमात पडलेला आहे. नाही, तो काय माहितीये का, तो सप्तम म्हणून तो थोडा अनुकूल येत नाही, पण चतुर्थीच म्हणून तो चतुर्थात आला बाबा. हा मला तेच म्हणायचं मग तो प्रॉपर्टी, गाडी यासाठी अनुकूल खूप आहे. आईचे सुख किंवा आई स्वतः काही करत असेल चांगलं करिअर असा योग. चतुर्थापासून चतुर्थात सप्तमे स्वस्थानी आहे तर ते पण चांगलं. मारक भाव तेवढा चांगला नसतो, बाकी भावाला चांगला असतो खरा, पण माझ्याला नाही येतो. सप्तमाला तेवढा नाही चांगला. आता मी म्हणते ना, ही 76 सालची पत्रिका आहे जी तुम्हाला दिली, अजूनही काय अडचणी कटकटी व्हायचं वय यायचं यांचं नाही का, लहान आहेत ना 40 पर्यंतच तसे का 50ला आले, आता 50ला आले. सॉरी, बरोबर, ठीक आहे. असं बघू आपण आता. मॅडम लग्न राशी घेत आहेत, त्यांना देऊया. कधीही वाटलं परत तर बघू. सप्तम विषय हा काय, सप्तम स्थान विषय खरा संपत नाही. प्रत्येक वेळी फिरून फिरून आपल्याला सप्तमाच्या पत्रिका, लग्न, योग असं येतच राहणार. आणि आता आपण पुढे काय बघू की 1-2 पत्रिका आपण व्यवसाय कसा शोधायचा या स्वरूपाच्याही घ्यायच्या मला. असे वेगवेगळे विषय आपण जरा अजूनही 3-4 शनिवार आपल्याकडे आहेत तेव्हा घ्यायचे. त्याच्यानंतर या दोघी मॅडम गणिताचा पेपर प्रज्ञा मॅडम थोडा तुमच्याकडनं सोडवून घेतील. सोनल मॅडम म्हणतात की मी पेपर प्रश्नपत्रिका पाठवीन, काही अडलं तर बघीन. म्हणजे आता तुम्हाला पुढचे 4ही शनिवार आमच्या वर्गाबरोबर प्रश्नपत्रिकेची तयारी करायची आणि तुम्हाला प्रश्नपत्रिका जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाठवतील आणि नेहमीप्रमाणे 15 ते 20 दिवस तुमच्याजवळ असतील. तुम्ही दोन्ही प्रश्नपत्रिका सोडवून कुरिअर करा. आपल्याकडे अजून अख्खा 1 महिना आहे, म्हणजे रादर 1 महिना आणि हे अजूनचे 8-10 दिवस आता सुद्धा आहे. अशी काही लगेच पेपर तुम्हाला द्यायचे तसं काही नाही. ठीक आहे, सोनल मॅडम आहेत का बघूया आपण. पेपर हा मी जो लिहिलाय ना आज सकाळी तो तुम्हाला मी पाठवणार आहे थोड्या वेळाने. मॅडम घेताय ना तुम्ही आता? हो घेते. हा चालेल. नमस्कार सर्वांना. गणेश आहे नमः. आजच कविताने आमचा मे 16 बहुतेक ना कविता फोटो टाकलाय सगळ्या शिक्षक वर्गाचा. तो बघून खूप बरं वाटलं. खूप वर्षांनी सगळे शिक्षक एकत्र होते. कविताच्या घरी टाकलेला तो फोटो आहे. ठीक आहे, तर मी आज पंचांग बोर्ड सांगते. हॅलो, नीरजा आहे का? आहे. ओपन करते. ओके. पंचांग सांगू शकते? हा ओके. आज अष्टमी आहे, शुक्रवार शनिवार, मघा नक्षत्र आहे 26 पर्यंत म्हणजे आहे. ध्रुव योग सकाळी संपलाय, आता व्याघात योग आहे. दिवाकरण विष्टीकरण होतं 4 वाजेपर्यंत, 4:41 पर्यंत. आता बवकर सुरू आहे आणि आता सिंहरास आहे. पहिलाच चरण नाही, शेवटचा चौथा चरण. बरोबर, कारण मघा नक्षत्र सकाळी 8:05 दुपारी 2, तिसरा 8:05 म्हणजे आत्ता संपला आणि चौथा चरण सुरू आहे. हो.
आज सिंह रास आहे आणि आपण सिंह रासच घेणार आहोत. सिंह लग्न म्हणजे तसं ऍक्च्युअली मी गेल्या शनिवारीच घेणार होती, पण हे असे योगायोग अनेक वेळा आढळून येतात की आज सिंह रास आहे आणि आपण सिंह राशीबद्दलचा अभ्यास करणार आहोत. असं खूप वेळा घडतं. ती रास, त्याचा अभ्यास आणि त्या सगळ्या घटना एकत्र होतात. हे विशेष करून प्रश्नकुंडलीच्या वेळी अधिक जाणवतं. तेव्हा प्रश्नकुंडली आपण सोडवायला घेतो त्यावेळी हे प्रकर्षाने जाणवतं. आणि अशा वेळी पण की आता गेल्या वेळेस मी घ्यायची प्लॅन केलेलं असताना सुद्धा ती घेऊ शकले नाही. फक्त कर्क झाली आणि मग सिंह आज आली. तर हे असे छोटे छोटे योगायोग वारंवार अनुभवायला येतात. हे लक्षात घ्यायचं. कारण जर आपण पंचांग बघतो रोजच्या रोज, तर त्या दिवशी मुख्य म्हणजे ते आपल्याला कसं आहे, तो दिवस आपल्याला कसा आहे याच्यासाठी आपण बघतो, बरोबर आहे. आणि दुसरं म्हणजे त्या दिवशी घडणाऱ्या घटना, एकूण दिवसभरात काय काय घडलं, शुभ अशुभ, शुभ घडलं तर का घडलं, अशुभ घडलं तर का घडलं. कारण बेसिकली आपण ज्योतिषाचाच अभ्यास का करतो, हे एकदा दोन ओळी सांगतो की सुखाची प्राप्ती व्हावी आणि दुःखाची निवृत्ती व्हावी. म्हणजे दुःख आपल्या वाट्याला नको आहे या गोष्टीसाठी. आणि ही सर्व जी धडपड जीवनाची चालू असते ती कशासाठी, की हेच की सुख मिळवणं आणि दुःखाचा निराश करणं. त्याच्यामुळे मुळात ज्योतिषाचा अभ्यास करायची इच्छा झाली, किंवा ते काय आहे पुढे, मग पुढे काय आहे तर ते टाळू शकतो का, नाही टाळू शकत. भोगायचं असेल तर मग कुठल्या प्रकारचे दुःख येतील वगैरे वगैरे. तर सिंह लग्नासाठी आता आपण जॉईंट कंबाईंडली आपण हे करू की पहिल्या 4 लग्नानुसार सिंह लग्नाला काय म्हणतात शुभाशुभ ग्रह कोणता. तर नेहमी रवी चंद्र मंगळापासून सुरुवात करतो. त्यामुळे इथेही रवी चंद्र मंगळ. रवी कोण आहे इकडे, रवी लग्नेश आहे आणि तो केंद्राधिपती आहे आणि तो पापग्रह असतो, त्यामुळे तो शुभ. असाही रवी शुभ, लग्नेश म्हणून शुभ आणि सिंह लग्नाला तो लग्नेश केंद्राधिपती म्हणून अधिक शुभ. चंद्र व्ययश आहे, तो इष्ट ग्रहाबरोबर किंवा इष्ट स्थानात असेल तर शुभ किंवा अन्यथा अनिष्ट. आता एकदा तो शुभ असेल किंवा अनिष्ट असेल. ते कधी अनिष्ट म्हणजे तो जेव्हा पापग्रह असतो तेव्हा शुभ फलदायी, आणि जेव्हा तो शुभ असेल तेव्हा तो अशुभ फलदायी. असं जे उलट कॉम्बिनेशन आहे त्याचं ते काय लक्षात ठेवायचं. मंगळ कोण आहे ते, सिंह लग्नाला मंगळ कोण येतो, राजयोग. कारण हा नंतरचा आपण केंद्र आणि एक केंद्र. एक महत्वाची व्याख्या अशी आहे राजयोगाची की एक केंद्र आणि एक कोण अधिपती जो असेल तो राजयोगी ग्रह ठरतो. कर्क लग्नाला जसा मंगळ तसाच सिंह लग्नाला सुद्धा चतुर्थ केंद्राचा अधिपती आणि नवम कोणाचा अधिपती, म्हणून मंगळ संपूर्णपणे राजयोगी ग्रह ठरतो. म्हणजे एकटा ग्रह राजयोगी ठरण्याचं 5 राशी होतात. एक शुक्राच्या राशींना शनी, शनीच्या राशींना शुक्र, मंगळ आणि कर्क आणि सिंह राशीला मंगळ, आणि उरलेल्या म्हणजे ज्या 4 द्विस्वभाव राशी आहेत, द्विस्वभाव राशींना कुठलाही एक ग्रह राजयोगकारक ठरत नाही. तो आता लगेच कन्या राशीला बघू आपण. इथे आपण मंगळ राजयोगी ग्रह, आणि यातलं एक वैशिष्ट्य असं की ग्रहराज्यातला राजा हा रवी आहे आणि सेनापती हा मंगळ आहे. म्हणजे म्हणून ते एकमेकांना पूरकही ठरतात त्या नात्याने सुद्धा, की राजाला जर सेनापती चांगला लाभला तर ते दोघे मिळून चांगल्या प्रकारचं राज्य करू शकतात. तसंच इथे रवीला मंगळाची साथ लाभली की निश्चितपणे शुभ फलदायी होतो. उदाहरण लाभेश आणि धनेश म्हणून तसा बराचसा हटबस आहे.
बरोबर. मॅडम चंद्राचं नाही कळलं जरा प्लीज सांगाल. व्यवेश आहे चंद्र चंद्र. वेळेत आहे हा. हे मी ओके. तर वेळी आपण म्हणतो की तो चंद्र जेव्हा पापग्रह असेल म्हणजे अमावास्येच्या जवळ चंद्र ते तो हा. पापग्रह तेव्हा तो शुभ फलदायी होतो. आणि जेव्हा तो शुभ ग्रह असेल म्हणजे शुक्ल पक्षातला चंद्र हा शुभ ग्रह असतो. पण हे जर केंद्राधिपती असेल तरच ना, पण आता तर तो केंद्राधिपती नाहीये. तरी मग पण तो व्ययाचा म्हणजे त्रिकसनाचा अधिपती आहे ना. सेम रूल चालतो तिथे पण. हो चंद्राच्या बाबतीत कारण चंद्र हा फास्ट मुव्हिंग ग्रह असल्यामुळे त्याच्या बाबतीतले जे फलित आहे ते पटापट बदलतं. दर 2 दिवसांनी आपल्याला तो राशी बदलतोय. त्याच्यामुळे तो कुठल्या सणाचा अधिपती आहे आणि त्या राशीसाठी चंद्र कोण आहे हे बघणं आणि त्यानुसार फलित वर्तवणं हे आपल्याला अतिशय प्रकार म्हणजे आवश्यक असतं की रविचंद्राचा विचार आवश्यक. कारण रवी महिन्यांनी बदलणार, चंद्र 2-2.25 दिवसांनी बदलणं आणि तर त्याच्यामुळे त्यांच्या फलितामध्ये पटापट बदल करणारे ग्रह कोण आहेत? सगळ्यात प्रमुख चंद्र आणि मग रवी. म्हणून चंद्राच्या बाबतीत दोन्ही विचार करायला लागतो की तो कधी इष्ट आहे आणि कधी अनिष्ट. हा बोला. इथे म्हटले की आधी मला असं वाटतं की केंद्राधिपती असेल आणि अशुभ असेल तर तो शुभ होतो म्हणजे बलवान नसेल तर. फक्त केंद्राधिपतीलाच मला असं वाटलं होतं, पण आता हे वेगळं आहे म्हणजे असं लॉजिक वेगळ्या तऱ्हेने. लॉजिक अशासाठी की तो इतका फास्ट मुव्हिंग आहे आणि त्याच्या जशा कला वाढतात आणि कला कमी होतात त्यानुसार त्याची फळं देण्याची वृत्ती किंवा त्याचं प्रभाव हा जो पडतो त्याचा आपल्याला अभ्यास कंटिन्युअसली करायला लागतो आणि म्हणून तो सतत बदलणारा राहतो. जसा चंद्र रोज बदलतो तसा त्याचा प्रभाव प्रत्येक कुंडलीवरती किंवा प्रत्येक व्यक्तीवर बदलत राहतो आणि म्हणून त्याचा अभ्यास खूप जास्ती महत्वाचा ठरतो. चंद्र जर बलवान नसेल तर तो शुभ फलती होय आणि बलवान असेल तर मात्र शुभफल देणार नाही. असं एकच वाक्याने होत नाही. होतं पण म्हणजे जास्ती पर्सेंट मध्ये हे बरोबर आहे. पण मग पुढे तो कुठल्या स्थानाचा अधिपती आहे ह्याच्यावरती सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरतं. हे वाक्य ह्याच्यासाठी बरोबर आहे की केंद्राधिपत्य दोष शुभग्रह अशुभ फलदायी, केंद्राधिपती अशुभ ग्रह शुभ फलदायी हे सगळं राजयोगाचे नियम म्हणून आपण शिकतो. म्हणून तर राजयोग शिकताना आणि इतर कुंडली बघताना या दोन्हीचा तारतम्याने अभ्यास करणं खूप गरजेचं. पण आता इथे म्हटले की इष्टग्रहाबरोबर इष्टस्थानी असेल तर शुभ म्हणजे हा नॉर्मल नियम आहे. हा कुठल्याही ग्रहाला आपण धरतो आणि अन्यथा म्हणजे इथे चंद्रासाठी वेगळं काही नाही म्हणजे हा इतर ग्रहांसारखाच इथेही आहे. कारण तो मुळात वेळेस आला म्हणजे आधीच अनिष्ट स्थानाधिपती आपण त्याला म्हणतो. त्यामुळे त्याला बोला. पण नियम जो आहे तो इतर ग्रहांसारखा म्हणजे व्ययश असला आणि चंद्र असला तरी हा नियम इतर ग्रहांसारखाच आहे की इष्टग्रहाबरोबर इष्टस्थानी शुभ म्हणजे आपण बरोबर. आता वेगळं काही नाहीये. उद्या लाभेश आणि धनेश म्हणून अशुभ. लाभेश आणि धनेश म्हणजे पुन्हा इकडे अनिष्ट स्थानाधिपती आपण असं म्हणतो त्यामुळे ते अशुभ. गुरु एक म्हणजे पंचमेश होतो कोणाधिपती म्हणून अत्यंत शुभ, परंतु ऍट द सेम टाइम तो अष्टमेश पण आहे आणि त्याच्यामुळे अनिष्ट स्थानापती म्हणून अशुभ म्हणजे एकूण संमिश्र. एक अतिशय शुभ स्थानाचा पंचमाचा अधिपती म्हणून अत्यंत शुभ आणि एक अष्टमाचा अधिपती म्हणून अत्यंत अशुभ. त्यामुळे एकूण तो संमिश्र. मग तो कुठे आहे जे पंचमेश असून कुठल्या भावात गेला कुठल्या राशीत गेला त्यानुसार त्याची फळं आपल्याला बघावी लागणार किंवा मिळताना दिसतात. शुक्र दशमेश म्हणून दशमेश पण शुभ ग्रह केंद्राधिपत्य दोष लागला. आता इथे बघा शुक्र दशमेश आहे म्हणजे दशमेश म्हणून आपण म्हणणार की दशमेश हा निश्चितपणे काम करणारा कर्माचा अधिपती पण तो शुभ ग्रह म्हणून त्याला केंद्राधिपत्य दोष लागतो
आणि त्यामुळे तो इथे रवीच्या बाबतीत तो अशुभ फलदायी ठरतो. रवीचा म्हणजे सिंह लग्नाच्या बाबतीत. इथे थोडासा गोंधळ होण्याची शक्यता जेव्हा जेव्हा होते तेव्हा एक लक्षात ठेवायचं, ए ग्रुप आणि बी ग्रुप हा कायम लक्षात ठेवायचा. ते एकमेकांना जोडून किंवा एकमेकांना सपोर्टिव्ह असतात आणि दुसऱ्या बी ग्रुप मधले लोक एकमेकांना सपोर्टिव्ह असतात. हे लक्षात ठेवलं की आपल्याला कुंडली सोडवायला खूप सोपं जातं किंवा लगेच कळतं की आता इथे नात्यांचा मुद्दा सोडवायचा झाला तर इथे रवी राजा आहे आणि शुक्र कोण आहे? दैत्यांचा दैत्यांचा गुरु आहे. त्याच्यामुळे म्हणजे इथे काय होतं, ए आणि बी ग्रुप मधले जे अपोजिशन मध्ये असणारे लोक किंवा ग्रह असं आपण म्हणू, त्यामुळे ते एकमेकांना सपोर्ट नाही करत. आता इथे त्याच्या नियमानुसार ते वेगळे आले तर गोष्ट वेगळी की केंद्राधिपती फलदायी वगैरे हे सगळे नियम झाले लक्षात येते. पण नेमकं लक्षात ठेवायचं की बुध शुक्र शनी एकमेकांचे मित्र, एकमेकांना सपोर्टिंग आणि रवी गुरु मंगळ एकमेकांना सपोर्टिंग. त्यामुळे ते एकमेकांच्या लग्नाला शुभ किंवा अशुभ ठरतं. हे सगळ्यात पहिलं पक्क डोक्यात ठेवायचं. तसा इथे शुक्र खरं दशमी केंद्राधिपती म्हणून दोष आणि अनिष्ट स्थानाधिपती म्हणून अशुभ, एकंदरीत अनिष्ट असं आपण राजयोगासाठी शनी षष्ठेत पण आहे आणि सप्तमीत पण आहे. त्यामुळे तो सर्वात अनिष्ट ग्रह ठरतो. आता इथे ते लगेच तुम्हाला उत्तर मिळेल की रवी शनी एकमेकांचे शत्रू, त्यामुळे हा रवीच्या लग्नाला शनी हा एकदम अनिष्ट ग्रह ठरणार. जे नको पाहिजे म्हटलं तुम्ही ना हे लॉजिक जर लक्षात ठेवलं तुम्ही काय पाहिजे रे, खरंच नको तर तू तुम्हाला खा त्याच्यामध्ये फार वाढून देतेस. विचार करायला लागण्याची गरज नाही पडेल. तुम्हाला आपोआप उत्तर मिळत जातं की रवी शनी एकमेकांचे शत्रू आहे. मग रवीला शनी हा अनिष्ट ग्रह ठरणार आहे. हा म्हणजे तो जेव्हा योग्य स्थानी योग्य राशीत असेल वगैरे तेव्हा तो काहीशी शुभफळ देईल किंवा गोचरीने जेव्हा तो शुभ अशुभ तो दाखवेल. हा भाग वेगळा. हा भाग अर्थात प्रत्येक ग्रहासाठी ठरतो. पण राजयोगासाठी नियम ठरताना हे फक्त डोक्यात ठेवायचं की ए ग्रुपवाले बी ग्रुपला मदत नाही करणार, बी ग्रुपवाले एक ग्रुपला मदत नाही करणार. म्हणजे ते एकमेकांना अनिष्ट फळदायी राहतो असं. आता शेवटचा म्हणजे जरी आपण पाहिलं शनी शत्रू आणि ऐकू येत नसल्यासारखं झालं. ऐकू येत नाही. TDP-चा माझा त्याचा फोन आला तो उचलला कारण तो घरी आहे वगैरे वगैरे म्हणून मी त्याला पटकन सांगितलं आता नको थोड्या वेळ